फक्त 20 दिवसामध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी समजतं, इंग्रजी वाचता येतं पण बॉस बोलता येत नाही, त्यांच्यासाठी हा वरदान कोर्स आहे. आय एम नॉट किडिंग गाईज. कारण मी जे 20 लेसन्स याचे तयार केलेले आहेत, हे 20 लेसनमध्ये तुमचं कंप्लीट बेसिक पासून ॲडव्हान्स ग्रामर आलेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे मी, की तुम्ही इंग्लिश बोलू शकत नाही. तर रिझन काय माहिती का? सगळ्यात पहिले तुमच्या डोक्यामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चरच नाही आहे. इथं सेंटेन्स स्ट्रक्चर डोक्यामध्ये ठेवा. तुमच्या इंग्लिश बोलताना ज्या चुका होतील त्या चुका सुधारा आणि मग तुम्हाला प्रॅक्टिसवर जोर द्यायचा आहे. आणि चुका सुधारण्यासाठी हा तो कोर्स मी क्लिअरली बनवलेला आहे आणि 100% वर्किंग आहे. नक्की बोलचाल, नक्की शिकसाल. आणि जर का अजून ॲडव्हान्स, अजून बेसिक पासून शिकायचं असेल तर आमचे ऑनलाईन क्लासेस आहेत. नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचा स्पोकन इंग्लिश ट्रेनर. अँड आय वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर, द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र गाईज. ओके, आता सगळ्यात मोठी गोष्ट, अजून सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की याचे बुक्स आम्ही अवेलेबल करून देत आहोत तुम्हाला. म्हणजे काय, हे जे 20 दिवसाचे सेशन्स आहे याचे बुक्स तुम्हाला लेसन 1 पासून लेसन 20 पर्यंत जे प्रॅक्टिस बुक आहे, हे प्रॅक्टिस बुक आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत फ्री ऑफ कॉस्ट. फक्त हे तुम्हाला मिळेल 5व्या लेसन नंतर. 5वा जो लेसन आहे, जेव्हा 5वा लेसन रिलीज होईल, 5व्या लेसनमध्ये या ठिकाणी तुम्हाला एक प्रोमो कोड दिसेल. हा प्रोमो कोड तुम्हाला आम्हाला खाली दिसलेल्या खाली जे नंबर आहे या नंबरवर तुम्हाला आम्हाला पाठवायचा आहे. आणि या नंबरवर पाठवल्या आम्ही लगेच तुम्हाला तुमचे जे 2 बुक्स आहेत या 2 बुकचा ॲक्सेस तुम्हाला देऊन देऊ. मग तुम्ही प्रिंटआउट काढून आणा किंवा PDF थ्रू शिका. प्रॅक्टिस करायला सगळ्यात मोठी गोष्ट आम्ही तुम्हाला देत आहे. या 20 फक्त बघायचंच नाहीये, तर प्रॅक्टिस सुद्धा करा, जेणेकरून अजून इम्प्रूव्हमेंट होईल. ज्या लोकांना यूट्यूबवर प्राईम मेंबर बनायचं आहे, प्राईम इन्स्पायरिंग स्टुडंट बनायचं आहे, त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले मी हा व्हिडिओ बनवतो आहे. त्यांनी सगळ्यात पहिले यूट्यूबवर नाव सर्च करायचं आहे. या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला या ठिकाणी जॉईन हा ऑप्शन दिसतो. या जॉईन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जॉईन हा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक केल्यानंतर यू कॅन सी या ठिकाणी खाली सबस्क्राईब नावाचा ऑप्शन आहे. या सबस्क्राईब ऑप्शनवर तुम्हाला जायचं आहे. गेल्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिकली तुमच्या फोनपे या जो कोणता तुमचा ॲप आहे त्या ॲपवर जासाल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेट ऑटोपेवर क्लिक करायचं आहे. आणि या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमची जी ॲप आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला या ठिकाणी तुमचा कोड जो काही असेल UPI जो सिक्युरिटी कोड असेल तो टाकून तुम्हाला पे करायचे आहेत आणि ॲटोमॅटिकली तुम्ही आमचे इन्स्पायरिंग प्राईम मेंबर बनसाल. थँक्यू. आज आहे आपला लेसन 3 आणि लेसन 3 मध्ये आज आपण शिकणार आहोत ओके, डे 3 आहे आपला आणि आज आपण टू बी फॉर्म शिकणार आहोत. सेंटेन्सेस कसे तयार करायचे शिकणार आहोत. आता एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही कोणतीही लँग्वेज बोलू शकत नाही. नॉट ओनली आय एम टॉकिंग अबाउट इंग्लिश लँग्वेज, आय एम टॉकिंग अबाउट एव्हरी लँग्वेज दॅट यू वॉन्ट टू लर्न. कोणत्याही लँग्वेजला शिकायचं असेल ना, तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या चुका क्लिअर करा. आणि चुका क्लिअर केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला त्याला रिअल लाईफमध्ये अप्लाय करायचंय. चुका जर का क्लिअर करायच्या असेल तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. यार मला जे बोलायचं त्याचं कन्स्ट्रक्शनच माहीत नाही आहे. उदाहरणार्थ मला भूक लागली, मला माझ्या आईला म्हणायचं की आई मला जेवायला दे. मी जर का असं म्हटलं जेवायला दे मला आई, जनरली मी असं बोलेल का, दे मला जेवायला आई, असं बोलेल का? अरे मी काही ना काही म्हणजे चुकीचं नाही आहे, पण स्ट्रक्चर वाईज बोलत नाही, ते अप्रॉप्रिएट नाही आहे मराठी लँग्वेजमध्ये, राईट? सेम इन इंग्लिश. जर का तुम्हाला इंग्लिश बोलायची असेल, इंग्लिश शिकायची असेल, इंग्लिश समजायची असेल तर स्ट्रक्चर समजा. तर स्ट्रक्चर समजा की लँग्वेज बनते कशी, ओके, आणि मग त्याच्यानंतर स्टार्ट अप्लाइंग दॅट रूल्स वाईल प्रॅक्टिसिंग. सिम्पल. ओके, आता आज आपण हे शिकणार आहोत टू बी फॉर्म. आता आपण एक नवीन प्रकारचा सेंटेन्स स्ट्रक्चर शिकणार आहोत विच इज टू बी फॉर्म. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट? ओके, आता नीट गोष्ट लक्षात ठेवा, ॲज आय टोल्ड यू हिअर की लँग्वेज जी असते ना, भाषा जी असते ना, ही भाषेमध्ये आपण कोणतेही 2 प्रकारचे सेंटेन्सेस मोस्टली बोलत असतो. ठीक आहे. सगळ्यात पहिले ज्यामध्ये कोणतीही क्रिया नसते, ज्यामध्ये मी ब्ल्यू पेन घेतोय, ज्यामध्ये कोणतीही क्रिया नसते. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं हा पेन आहे. आता हा पेन आहे म्हटलं तर हा पेन आहे म्हटल्यावर याच्यामध्ये कोणती ऍक्शन आहे का? कोणती ऍक्शन नाही आहे. ठीक आहे. मी म्हटलं की मी मुलगा आहे, याच्यामध्ये कोणती ऍक्शन आहे का? नाही आहे. मी म्हटलं की तो लाईट आहे, याच्यामध्ये काही ऍक्शन आहे का? नाही. तुम्ही विद्यार्थी आहात, काही ऍक्शन आहे का? नाही. काही क्रिया नाही आहे याच्यामध्ये, फक्त अस्तित्व दाखवते की आहे, होता, असेल. तर असे एक प्रकार असतो लँग्वेजचा की ज्याच्यामध्ये कोणतेही ऍक्शन नसतं. आणि दुसरा एक वाक्याचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये कोणती ऍक्शन असते. उदाहरणार्थ मी तुम्हाला शिकवत आहे. आता याच्यामध्ये ऍक्शन आहे बॉस. कोणती ऍक्शन आहे? याच्यामध्ये शिकवायची ऍक्शन आहे, बरोबर की नाही? मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही इंग्रजी शिकत आहात, आता यामध्ये शिकायची ऍक्शन आहे, बरोबर की नाही? अजून एक गोष्ट, तो अभ्यास करत आहे, याच्यामध्ये अभ्यास करायची ऍक्शन आहे. माझी आई जेवण बनवत आहे, याच्यामध्ये जेवण बनवायची ऍक्शन आहे.
सो जनरली आपण डेली लाईफमध्ये बोलताना दोन प्रकारचे सेंटेन्स बोलतो. सगळ्यात पहिले असे की ज्याच्यामध्ये कोणतेही ऍक्शन नसते, आणि ज्याच्यामध्ये ऍक्शन नसते ना त्याला इंग्रजीमध्ये टू बी फॉर्म्स असं म्हणतात. टू बी म्हणजे असणे, की बाई ती आहे, मी मुलगा आहे, ती मुलगी होती, ते मुलं असतील, 3 काळामध्ये बनवलं आहेत, असतील, काही टेन्स काही क्रिया वगैरे नाहीये. ओके, याला म्हणतो टू बी फॉर्म्स. आणि ज्या सेंटेन्समध्ये क्रिया असते त्याला आपण म्हणतो टेन्सेस. आता टेन्सेसचा पार्ट आपण मे बी 5th लेसन पासून कव्हर करूया. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर टू बी फॉर्म्स. एक जनरल सेंटेन्सेस शिकणार आहोत. जनरल सेंटेन्सेस मी का म्हणतोय, कारण सुरुवात खालून करा, डायरेक्ट वर पळसाल ना तर पडसाल खाली. ओके, एकदम बेसिक पासून शिकणं सुरू करा आणि मग तुम्ही हळूहळू स्टेप्स चढत जा. फाईन. ओके, आता नीट लक्षात घ्या, सगळ्यात पहिले आपण टू बी फॉर्म जे आहे हे शिकणार आहोत. आता अजून ओके, आता हे जे टू बी फॉर्म आहेत ना, हे टू बी फॉर्म 3 काळामध्ये असतात बेसिकली. ओके, उदाहरणार्थ तुम्हाला म्हटलं हा पेन आहे. आता हा पेन आहे म्हटल्यावर आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये आहे, तर हे झालं प्रेझेंट टेन्स. ओके, मी म्हटलं हा पेन होता, आता नाहीये, पण हा पेन होता. आता जळाला समजा, हा पेन होता यार, मग होता आता नाहीये, होता. पास्ट मध्ये एखादी ऍक्शन आहे त्याला आपण म्हणतो पास्ट. आणि हा पेन आता फॅक्टरीमध्ये आहे, बनत आहे, अर्धा वगैरे बनलेला आहे ना, तर पूर्ण बनेल. ठीक आहे, किंवा मग हा पेन आहे नाही, हा पेन नव्हता, होता नाही, हा पेन असेल, फ्युचरमध्ये असेल, आता नाहीये पण फ्युचरमध्ये असेल. सो एखादी गोष्ट जी फ्युचरमध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो असेल. ठीक आहे, त्याला आपण फ्युचर टेन्स असं म्हणतो. सो टू बी फॉर्म्स जे असतात ना, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ऍक्शन नसते, ते 3 प्रकारे सेंटेन्सेस बनतात. सगळ्यात पहिले प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. आहे, होता, असेल. ओके, समजलं. आणि हेच आपण शिकणार आहोत. आता सगळ्यात पहिले आपण कन्स्ट्रक्शन शिकूया, की भाई हे जे सेंटेन्सेस आहेत ना, हे सेंटेन्सेस बनतात कसे, याचं कन्स्ट्रक्शन काय. सी, तुम्हाला अजून एक गोष्ट, माझे विद्यार्थी जे ऑफलाईन माझ्याकडे शिकतात संभाजीनगरमध्ये ना, ते काय चुकी करतात माहिती का, मोस्ट तुम्ही सुद्धा करत असाल. आता समजा त्यांना ट्रान्सलेट करायचं असतं, मराठीमधलं त्यांना ट्रान्सलेट करायचं असतं, ते काय करतात, ॲज इट इज मराठीच्या स्ट्रक्चर प्रमाणे इंग्लिशमध्ये उदाहरणार्थ मी जेवण करत आहे, सो आय इटिंग एम मील फूड, अशा प्रकारे ते म्हणतात. सो जर का तुम्ही मराठीमधून एक्झॅक्ट इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करसाल तर असं करू नका, काही ना काहीतरी घपला होईल, घोळ करसाल. ओके, तुम्हाला काय इम्पॉर्टंट, सी मी तुम्हाला सांगतो तुमचं ब्रेन कसं काम करतं. सगळ्यात पहिले काय करतं, तुमच्या समोर कोणतं वाक्य आलं, तुमचं ब्रेन त्याला अॅनालाइज करतं, की यार अच्छा या सेंटेन्समध्ये ऍक्शन होत काय आहे, बरोबर. मग ऍक्शन झाल्यानंतर सेकंड प्रोसेस ही असते की इंग्लिशच्या कोणत्या रूलमध्ये हे सेंटेन्स अप्लाय होईल. ठीक आहे, मग तुमचा ब्रेन विचार करतं की अच्छा हे तर प्रेझेंट टेन्स मधलं आहे, हे तर आता ऍक्शन चालू आहे, क्रिया सुरू आहे, अच्छा म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. मग तिसरं काय करतं, अॅनालाइज करून त्याला मग तिसरी स्टेप आहे त्याला अप्लाय करतं. मग ब्रेन तुमचं त्या स्ट्रक्चर अकॉर्डिंग त्याला इंग्लिशमध्ये बनवतं. डायरेक्ट या स्टेपवरून खाली या स्टेपवर येसाल ना तर तुम्ही घोळ करसाल, राईट. त्याच्यामुळे तुमची ही एक गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की स्ट्रक्चर समजणं. आता मी तुम्हाला अजून सांगितलं होतं की खूप लोक विदाऊट ग्रामर इंग्लिश शिकायचं ट्राय करतात. याचं रिझन, सी तुमच्या आजूबाजूला ते वातावरण असेल, 24 घंटे तुमच्यासमोर कोणी ना कोणतरी इंग्लिश बोलतं, तुमच्या कानावर इंग्लिशची हॅमरिंग होत असेल, तुम्ही बुक वाचतात इंग्लिश, तुम्ही इंग्लिशच्या सिरीज सगळं इंग्लिशमध्ये सुरू आहे तुमच्या लाईफमध्ये, तर इट्स ओके. जसं आपण मराठी शिकलो, आपल्या आजूबाजूला सगळे मराठी बोलायचे यार, जेव्हा आपण लहान होतो बोलता येत नव्हतं म्हणजे कानावर पडली आणि आपण बोलू लागलो. पण इंग्लिश लँग्वेज बद्दल असा सीन नाहीये. इंग्लिश लँग्वेज तुम्ही फक्त क्लासपुरती शिकसाल, मला माहिती आहे. ऑनलाईनमध्ये पण माझ्याकडे मित्रांना पण सांगत असतो, मला माहिती आहे घरी गेल्यावर तुम्ही याच्याकडे बघणार बी नाही आणि हीच तुमच्या लाईफमध्ये चुकी होत असते मग, राईट. सो कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट इफ यू वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश. त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन शिकून घ्या. कन्स्ट्रक्शन काय आहे नीट लक्षात घ्या. सगळ्यात पहिले सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर सगळ्यात एंडला ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे काय, हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय आपण शिकूया. ओके, सगळ्यात पहिले सब्जेक्ट. आता हे कन्स्ट्रक्शन आहे, सेंटेन्स बनवायचं असेल तुम्हाला टू बी फॉर्मचं, सगळ्यात पहिले सब्जेक्ट घ्या, मग हेल्पिंग वर्ब घ्या आणि मग ऑब्जेक्ट घ्या. आता हेल्पिंग वर्ब काय आणि ऑब्जेक्ट काय आपण शिकूया. सगळ्यात पहिले सब्जेक्ट कडे जाऊया. सब्जेक्ट म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे करणारा. सब्जेक्ट म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे करणारा. उदाहरणार्थ तो जेवण करतो, भाई जेवण कुणी केलं, करणारा कोण आहे, तो आहे. राम क्लासमध्ये येतो, करणारा कोण आहे, राम आहे. ठीक आहे. उदाहरण संयम सर इंग्लिश शिकवतात, शिकवत कोण आहे, संयम सर. सो संयम सर, तो, ती, ते नाऊन किंवा प्रोनाऊन जे आहे याला आपण काय म्हणतो, याला आपण सर्वनाम म्हणतो किंवा याला आपण प्रोनाऊन्स म्हणतो. आणि नाऊन आणि प्रोनाऊन हे मोस्टली सब्जेक्ट असतात. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा कोणकोणते, आय झालं, वी, यू, दे. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, दे म्हणजे ते सर्व. चंदू आणि मंगू म्हणजे कोणते दोन लोक. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती,
इट म्हणजे निगेटिव्ह ऑब्जेक्ट किंवा नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट असेल. ओके, तो ती ते. आणि चंदू म्हणजे कोणतंही सिंगल नाव, पेन पेन्सिल कोणतंही सिंगल नाव. हे तुमचे झाले सब्जेक्ट. हे मोस्टली कोणतेही काम करतात तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या सेंटेन्समध्ये. यांना आपण सब्जेक्ट म्हणतो आणि सब्जेक्टमध्ये सगळ्यात पहिले हेच येत असतात बॉस. ओके, हे झाले सब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब म्हणजे तुमच्या वाक्याला पूर्ण करण्यासाठी जे मदत करतील. आता क्रियेचं काम काय असतं माहिती का? क्रियेचं काम असतं की सेंटेन्सला पूर्ण करणं. उदाहरणार्थ मी म्हटलं की मी जेवण करत आहे. ओके, आता मी म्हटलं की मी आहे. काय समजलं तुम्हाला? नाही ना. सो जेवण करणे ही ऍक्शन तुम्हाला घ्यावी लागेल, तेव्हा तुमचं सेंटेन्स पूर्ण होईल. पण बॉस जर का माझ्या या सेंटेन्समध्ये ऍक्शनच नसेल तर मग मी काय करणार? मग मी काय करणार की वाक्य पूर्ण करणारे जे हेल्पिंग म्हणजे मदत करण्यासाठी, वाक्य पूर्ण करायला जे मदत करणारे व्हर्ब्स असतील, ओके, त्याला मी उदाहरणार्थ आहे, होता, असेल. ओके, आणि हे आहे, होता, असेल याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो हेल्पिंग वर्ब. सिंपल. ठीक आहे. मग प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वापरतो एम, इज, आर. मग तुम्हाला हे समजणं आहे की कोणत्या सब्जेक्ट नंतर आपण कोणता हेल्पिंग वर्ब वापरतो. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, एम, इज, आर आहे, तर एम हे फक्त आयच्या नंतरच आपण एम वापरतो. ठीक आहे. इज हे फक्त ही, शी, इट मध्ये हे शिकूया आपण पुढे. ठीक आहे. फक्त हे लक्षात घ्या, प्रेझेंट टेन्स मध्ये एम, इज, आर, पास्ट टेन्स मध्ये वॉज, वर, पास्ट टेन्स मध्ये वॉज, वर आणि फ्युचर टेन्स मध्ये विल बी. हे हेल्पिंग वर्ब आपण सेकंड नंबरला सेंटेन्स तयार करताना घेत असतो. एम आय क्लिअर? ओके. आणि थर्ड गोष्ट आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय की ज्याच्यावर ऍक्शन होत आहे किंवा सगळ्यात शेवटचा एंड पार्ट ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. म्हणजे सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब संपल्यानंतर त्याला पुढचा जो काही पार्ट आहे त्याला आपण ऑब्जेक्टच्या श्रेणीमध्ये टाकून देऊ. तुम्हाला हे लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट असतं की सब्जेक्ट काय आणि हेल्पिंग वर्ब काय. बस हे समजलं ना, मग तुम्हाला सेंटेन्स बनवायला किंवा इंग्लिश बोलायला दॅट विल बी मोर इझियर. ओके, फाईन. चलो आगे चलते भाई. आता बघा कोणत्या ठिकाणी कोणते हेल्पिंग वर्ब घ्यायचे हे शिका. प्रेझेंट टेन्स मध्ये एम कधी वापरतो तर आयच्या नंतर आपण एम वापरतो. ठीक आहे. आय एम. इज कधी वापरतो तर ही इज, शी इज, इट इज. आणि आर कधी वापरतो तर वी आर, यू आर, दे आर. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. कोणत्या सब्जेक्ट नंतर कोणते हेल्पिंग वर्ब आपण वापरतो. ओके. उदाहरणार्थ आय एम अ डॉक्टर, आयच्या नंतर एम वापरलं. ही असेल तर आपण इज वापरतो, आर वापरायचं नाही. तर ही इज अ डॉक्टर. वी आर डॉक्टर, वीच्या नंतर आपण आर वापरलं. तर हे एक सगळ्यात मोठा चॅलेंज आहे तुम्हाला हे समजणं की कोणत्या सब्जेक्ट नंतर आपण कोणतं हेल्पिंग वापरतो. पास्ट मध्ये काय तर वॉज वापरतो आपण आयच्या नंतर, आय वॉज. ओके. अजून कुठे वापरतो ही, शी, इट यामध्ये आपण वॉज वापरतो. ओके. आणि वर कुठे वापरतो तर वी, यू, दे याच्यामध्ये आपण वर वापरतो. उदाहरणार्थ आय वॉज अ डॉक्टर, मी डॉक्टर होते. ठीक आहे. ही वॉज डॉक्टर्स आणि वी वर डॉक्टर्स. तुम्हाला सांगितलं ॲमिजारचा अर्थ काय होतो? ॲमिजारचा अर्थ होतो आहे, वॉज वरचा अर्थ होतो होता आणि विल बीचा अर्थ आहे, असेल. ठीक आहे. आता वॉजचा अर्थ पण होता आणि वरचा अर्थ पण होता, सेमच आहे. फक्त योग्यता सब्जेक्ट नंतर तुम्हाला योग्य ते हेल्पिंग वर्ब लावायचे आहेत. दिस इज गोइंग टू बी चॅलेंज फॉर यू. ठीक आहे. मी माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये प्रॉपर प्रॅक्टिस करून घेत असतो, याची टेस्ट पण आम्ही घेत असतो याच्यामध्ये की तुम्ही कशा प्रकारे. ते ही गोष्ट बेस आहे यार, जर बेसच क्लिअर नाही तर कसं बोलचाल ना, राईट. ठीक आहे. आणि फ्युचर टेन्समध्ये सगळीकडे विल बीच वापरता तुम्ही, मग कोणताही सब्जेक्ट असो विल बीच वापरा. शाल बी वापरतो, पण शाल बी हे मॉडर्न इंग्लिशमध्ये आपण शाल बी वापरत नाही, आपण विल बीच वापरतो. ठीक आहे. तर आय विल बी अ डॉक्टर, ही विल बी अ डॉक्टर, वी विल बी अ डॉक्टर. सगळीकडे विल बी वापरा, असेल या अर्थामध्ये. ठीक आहे. चलो आता अजून एक गोष्ट, नाव आणि निगेटिव्ह करताना आपण काय करतो तर निगेटिव्ह करताना आपण नॉटचा वापर करतो. कुठं? हेल्पिंग वर्बच्या शेवटी नॉटचा वापर करतो. एक्झाम्पल घ्या, मला तुम्हाला म्हणायचं आहे की भाई मी डॉक्टर आहे, याच्यामध्ये घ्या आपण. ठीक आहे. मी डॉक्टर आहे, मग मीला काय म्हणतो सब्जेक्ट. आता तुमच्या समोर कन्स्ट्रक्शन ठेवा, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके. आता सब्जेक्ट आहे मीला काय म्हणतो आय, आयच्या नंतर आहे ना, आहेला आपण म्हणणार आयच्या नंतर एम. तर आय एम, सॉरी पास घ्यायचं ना आपल्याला. ओके. आय एम आणि डॉक्टर, मग ऑब्जेक्ट तुमचं डॉक्टर झालं तर आय एम अ डॉक्टर. ठीक आहे. तो डॉक्टर आहे, मग कसं म्हणणार ही इज अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे. निगेटिव्ह कसं करणार? मग इजच्या नंतर नॉट लावा, ही इज नॉट अ डॉक्टर. तर नॉट जर तुम्हाला लावायचं असेल हे कधी तुम्ही हेल्पिंग वर्बच्या नंतरच लावता, ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. ओके, समजलं. आणि आर कुठे लावतो? आरचा अर्थ पण आहेच होतो, एम इज आरचा अर्थ आहेच होतो, फक्त वेगळ्या सब्जेक्ट नंतर आपण यांचा वापर करत असतो. तर वी आर आम्ही आहोत, यू आर तू आहे आणि दे आर म्हणजे ते सर्व आहेत. काय आहेत? मग शेवटी ॲज ऑब्जेक्ट डॉक्टर घ्या, टीचर घ्या, अशी प्रॅक्टिस करा.
आमच्या प्रॅक्टिस बुकमध्ये हे सगळी प्रॅक्टिसेस आम्ही ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. फक्त 5th लेसन झाल्यानंतर आम्हाला प्रोमो कोड सांगा आणि आम्ही तुम्हाला ते बुक्स तुम्हाला पाठवून देऊ, फ्री ऑफ कॉस्ट, काही कॉस्ट नाही त्याचा. ओके फाईन, चलो आगे चलते भाई. सेम विथ द पास्ट टेन्स. मला म्हणायचं की मी डॉक्टर होतो, मग होतो म्हणायचं असेल तर हे जे ॲमिजार घेतलं ना आपण त्याला काढून टाका, त्या जागी वॉज वेअर घ्या. आय असेल तर वॉज घ्या, ही शी इट असेल तर वॉज घ्या, आणि वी यू दे असेल तर वर घ्या. उदाहरणार्थ ते सर्व डॉक्टर्स असतील, ते सर्वला आपण दे म्हणतो आणि देच्या नंतर आपण वर लावतो. दे वर कोण होते? डॉक्टर्स. दे वर डॉक्टर्स. समजलं? खूप सिंपल आहे. स्ट्रक्चर समजायचं आणि त्याच्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं. दॅट्स इट. ओके, त्याच्यानंतर अजून बघा फ्युचरमध्ये की ते डॉक्टर्स असतील किंवा तो टीचर असेल, तोला काय म्हणतो आपण? ही म्हणतो. ही हिच्या नंतर कोणतं हेल्पिंग वर्ब आहे? विल बी. आणि मग सेंटेन्स काय झालं? ही विल बी काय असेल? टीचर. ही विल बी अ टीचर, तो टीचर असेल. ठीक आहे, क्लिअर आहे? इट इज व्हेरी सिम्पल, खूप सिम्पल आहे. ओके, आणि निगेटिव्ह करायचं असेल तर या विलच्या नंतर नॉट घ्या. मग काय बनेल? ही विल नॉट बी अ टीचर. समजलं? पास्ट टेन्स मध्ये निगेटिव्ह कसं करसाल? ही वॉज नॉट अ टीचर, वी वर नॉट टीचर्स. प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्ह कसं करसाल? आय एम नॉट अ टीचर, वी आर नॉट टीचर्स, आणि ही इज नॉट टीचर. तर आम्ही जे प्रॅक्टिस बुकमध्ये तुम्हाला प्रत्येक मराठी दिलेलं आहे त्याचं तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. स्ट्रक्चर डोक्यामध्ये ठेवून एकदम भानावर राहून तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे, जेणेकरून तुम्ही चुका कमी करसाल आणि बोलायला सुरुवात करसाल. ओके, दॅट्स इट. आपण आज टू बी फॉर्म शिकलो, म्हणजे असे सेंटेन्सेस की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऍक्शन नाही आहे. ओके, त्याला कसं बोलायचं? दॅट्स व्हॉट वी लर्न. आता ॲज अ ऑब्जेक्टमध्ये तुम्ही मग कोणता लोकेशन घेऊ शकता. उदाहरणार्थ मला माहिती मी क्लासमध्ये आहे, काही ऍक्शन नाही आहे याच्यामध्ये, मग आय च्या नंतर एम घेतो, आय एम, आणि ऍट द एंड शेवटी इन द क्लास घ्या. आय एम इन द क्लास. ठीक आहे. मला म्हणायचं की ते सर्व गावाला असतील, मग कसं म्हणणार? ते सर्वला आपण दे म्हणतो, दे असतील फ्युचर टेन्स झाला, असतील आपण विल बी वापरतो. दे विल बी कुठे? गावाला. गावाला पण ॲट टाउन म्हणा, दे विल बी ॲट टाउन. समजलं? अशा प्रकारे आपण टू बी फॉर्म्स खूप सोप्या पद्धतीने शिकलो. खूप इझी आहे. ओके, आणि अजून डीपली शिकायचं असेल, अजून चांगल्या प्रकारे शिकायचं असेल तर आमच्या ऑनलाईन क्लासला जॉईन व्हा. खाली नंबर आहे, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा याचंच प्रीमियम सबस्क्रिप्शन घेऊन घ्या आणि पुढे पुढे जसं आपण शिकू तसं सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया लेसन नंबर 4 मध्ये. थँक्यू.